झोमॅटो 23 डिसेंबरपासून सेन्सेक्समधील 30 कंपन्यांच्या इंडेक्समध्ये झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा समावेश होणार आहे. JSW स्टील सेन्सेक्समधून बाहेर पडेल, त्याच्या जागी झोमॅटो सेन्सेक्समध्ये सामील होईल. सेन्सेक्समधील हे बदल 23 डिसेंबरपासून लागू होतील. BSEची उपकंपनी एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेडने शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी BSE 100, BSE सेन्सेक्स 50 आणि BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50 यासह अनेक निर्देशांकांमध्ये बदल जाहीर केले आहेत. झोमॅटोचा स्टॉक हा एक मल्टीबॅगर स्टॉक ठरलाय. झोमॅटोच्या शेअरने गेल्या 6 महिन्यात 42.43%, तर एका वर्षात 129.14%, तर 2 वर्षात 313.14% इतका परतावा दिला आहे. त्याचबरोबर झोमॅटोचे सप्टेंबर तिमाहीतील निकाल देखील चांगले लागलेत. शुक्रवारी झोमॅटोचा शेअर 0.97% घसरणीसह 264.15 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. CESC ही कंपनी संजीव गोयंका ग्रुपची एक फ्लॅगशिप कंपनी आहे. कंपनीची सुरुवात 1978 मध्ये झाली असून कंपनी इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन व्यवसायात कार्यरत आहे. कंपनीची उपकंपनी एमिनंट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन लिमिटेडला चंदीगड केंद्रशासित प्रदेशात वीज वितरण आणि किरकोळ पुरवठ्यात गुंतलेल्या वितरण कंपनीमध्ये 100% स्टेक संपादन करण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच LOI प्राप्त झाले आहे. हा करार 871 कोटी रुपयांचा आहे. हे अधिग्रहण 30 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. शुक्रवारी CESC कंपनीचा शेअर 0.68% वाढीसह 172.15 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. HG इन्फ्रा शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी कंपनीने NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेडकडून लेटर ऑफ अवॉर्ड प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. या प्रकल्पामध्ये कंपनी संपूर्ण भारतभर 500 MW पर 1000 MWH स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमची खरेदी आणि इन्स्टॉलेशन म्हणजेच स्थापना करेल. HG इन्फ्रा एकूण क्षमतेच्या 185 MW पर 370 MWH प्रति महिना 2,38,000 रुपये प्रति मेगावॅट दराने हाताळेल. या प्रकल्पाचे एकूण मूल्य अंदाजे 1,110 कोटी रुपये असून ते पूर्ण होण्यासाठी 1.5 वर्षे लागतील. शुक्रवारी HG इन्फ्राचा शेअर 0.32% घसरणीसह 1,275.50 रुपयांच्या पातळीवर बंद झालेत. ICICI लोंबार्ड प्रायव्हेट जनरल इन्शुरन्स कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील 0.19% हिस्सा 233 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हा व्यवहार 22 नोव्हेंबर 2024 रोजी बाजाराच्या वेळेत रोख मोबदल्यात म्हणजेच कॅश कन्सिडरेशन मध्ये केला गेला आहे. शुक्रवारी ICICI लोंबार्डचा शेअर 1.68% वाढीसह 1,835.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. RVNL सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेड ला पूर्व रेल्वेकडून पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासाठी लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स प्राप्त झाले आहे. यात माती कामापासून ते पूल बांधणे आणि रेल्वे रूळ टाकणे ह्या कामांचा समावेश आहे. हा करार सुमारे 837.67 कोटी रुपयांचा आहे. शुक्रवारी RVNLचा शेअर 422.25 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. HCL टेक कॅपिटल मार्केट नियामक सेबीने HCL टेकच्या चेअरपर्सन रोशनी नाडर यांना कंपनीमधील शेअर्स आणि वोटिंग राईट्सच्या प्रपोज इनडायरेक्ट ॲक्विजिशनसाठी ओपन ऑफर देण्यापासून सूट दिली आहे. या मंजुरीमुळे रोशनी नाडर यांना HCL टेक्नॉलॉजीचे नियंत्रण करणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये
त्यांची मालकी वाढवता येते. शुक्रवारी HCL टेक्नॉलॉजीजचा शेअर 3.31% वाढीसह 1,897.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. सिग्नेचर ग्लोबल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी सिग्नेचर ग्लोबल लिमिटेडने ग्राहकांच्या मजबूत मागणीच्या पार्श्वभूमीवर पुढील 3 वर्षात दिल्ली NCR मध्ये 50,000 कोटी रुपयांचे अनेक गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 7,200 कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री केली आहे आणि ह्या आर्थिक वर्षात 10,000 कोटी रुपयांची विक्री करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. शुक्रवारी सिग्नेचर लिमिटेडचा शेअर 3% वाढीसह 1,302 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. अदानी ग्रुप अदानी ग्रुपचे शेअर्स सोमवारी पुन्हा एकदा फोकसमध्ये असतील, कारण महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचंड विजयामुळे अदानी ग्रुपच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मोठा दिलासा मिळालाय. एशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी अदानी ग्रुपला दिलेली सर्व जमीन परत घेण्याचे आणि सत्तेत आल्यास प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिले होते. याशिवाय अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर यांना अमेरिकन प्राधिकरणाने म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने केलेल्या आरोपांवर त्यांची बाजू मांडण्यासाठी समन्स बजावले आहेत. PTIच्या म्हणण्यानुसार हे समन्स शनिवारी बजावण्यात आले आहेत. BSE लिमिटेड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडने सांगितले की सेबीने 22 नोव्हेंबर 2024 पासून गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सुभाशिष चौधरी यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. 12 नोव्हेंबर 2024 रोजी BSE बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी BSE लिमिटेडचा शेअर 0.74% वाढीसह 4,730 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. येत्या आठवड्यात 6 नवीन IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. यामध्ये राजेश पॉवर, राजपुताना बायोडिझेल, ॲपेक्स इकोटेक, आभा पॉवर आणि स्टील, अग्रवाल ग्लास इंडिया आणि गणेश इन्फ्रावर्ल्ड यांचा समावेश आहे.